नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आरे कॉलनीतील बेकायदा प्रार्थना स्थळावर बुलडोझर. पोलीस पथकासह SRPF रॅपिड ऍक्शन फोर्सचा कारवाई सहभाग. येथील आरे कॉलनी परिसरात सरकारी जमिनीतील कथित बेकायदा प्रार्थना स्थळाविरोधात महापालिका आणि संबंधित विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी कारवाई केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 100हून अधिक पोलीस, दंगा नियंत्रण पथक, SRPF रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात होते. संबंधित बांधकाम सरकारी जमिनीवर उभारण्यात आले होते. यापूर्वी पालिकेकडून बांधकामाला नोटीस बजावून ती हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्याने प्रशासनाने थेट कारवाई केली. या बांधकामाबाबत पूर्वीपासून तक्रारी प्राप्त होत होत्या. आरे कॉलनी प्रशासन आणि संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार वन्य जमिनीवर अतिक्रमण करून धार्मिक स्थळाच्या नावाखाली अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. परिसरात भिंती, टीन शेड आणि इतर तात्पुरत्या रचना उभारण्याचाही आरोप करण्यात आला होता. जमीन आरे कॉलनीच्या नावावर. तक्रारीत सातबारा उतार्यानुसार संबंधित जमीन पूर्वी आरे कॉलनीच्या नावावर असून 2022 मध्ये ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नावावर हस्तांतरित झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी आरे प्रशासन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तहसील कार्यालय, पालिका आणि पोलीस विभागाकडून सुरू होती. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईवर आक्षेप घेत ही वास्तू दशकापासून अस्तित्वात असून ती वैध असल्याचा दावा केला. ट्रस्टचे माजी विश्वस्त अनवर पिंजारी यांनी प्रशासनाने ही कारवाई बेकायदेशीर केल्याचा आरोप केला आहे.